छोड़ देसी पीना नहीं बच्चे भूखे मरेंगे भारतवास में नहीं आ रहा गुटखा मत खाना भारतवास में नहीं आ रहा दारू मत पीना छोड़ देसी पीना नहीं बच्चे भूखे मरेंगे विठ्ठल त्याच्या मागचा एक उठ रे ते कुठे गेले ते बोल काय तू खाली बस ते कुठे गेला आताच तू उठ रे हे तिघ पोरं खपक्याच्या खपक्या खोपक्या सफरचंदावणीच घाले पाहायचं असं कोणाला वाटलं सफरचंदाची गप्पाने गेलं ते अहो मी परवा कोल्हापूरला गेलो तसलं पोरग मी जिंदगीतच पाहिलं नाही असं खपक्या मला असं करायचं आता ते पहिलवानाचं आणि मी वार खऱ्याचा कसा मेळ बसायचं आता ते माझ्या पुढे असं करायचं लेफ्ट राईट मी म्हणलं आता झपके ते बे आपल्याला ते माझ्या पुढे आलं महाराज मी म्हणलं माझी एक विचार आहे म्हणलं विचार ना तुमच्या खांद्यावर बसू का मी म्हणलं मॉडेल आहे मी म्हणलं मॉडेल आहे बस बाजूला ते बसलं बाजूला ना टीव्हीला लावलं काल तुम्ही मला बघून द्या ना मला बातम्या बघायचे कोणाचं सरकार आलंय कोणाचं गेलंय यंदा कोणाचं येतही नव्हतं आणि कोणाचं जातही नव्हतं मी म्हणलं बघून द्या ना मला बातम्या बघायचे एकनाथ शिंदेचं काय चाललंय का उद्धव ठाकरेचं काय चाललंय ठाकरे गट शिंदे गट काय चाल मला बघून द्या ना मला बातम्या बघायचे तो मला दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्याने रिमोट मागतो म्हणलं तुला बघायचं तर बघ पण तोंड गप कर तेच काय त्याच्या मनात आलं फेकलं माझ्या तोंडावर रिमोट आणि गेलं खेळायला मी बटन दाबून बटन तोडून टाकलं पण चॅनलच बदलं ना कीर्तन चालू झालं ते माझ्या जवळ आलं महाराज जी अरे मला जी अरे चॅनल कस का बदलणार तुम्हाला शेलच काढून नेली होती अशी पोरं बायनक लई बायनक या असे सफरचंदावणीच गान हा म्हणे छटपाय दिसायला वजनदार माणूस कोणी जर आलं नाही याला मारायला असं कर ये बाडी ना कोणी मारू शकत नाही पण मारलं तर खपक्याचं वजनदार माणूस आहे ना विठ्ठल कंडक्टरला मुठमुठ भरून काजू बदाम द्यायची चित्ता देऊन कीर्तन आहे का मुठमुठ भरून काजू बदाम द्यायची कंडक्टरला एसटीचे कंडक्टर माहिती का गेला का कधी मुठमुठ भरू काजू बदाम द्यायची 1 महिने झाले 2 महिने झाले ते असं फुगलं ना असं कंडक्टर 22 किलो वजन झालं त्याचं फुकटचं गावलं असं खपक्या सफरचंदावणीच गाल मग त्या आजी मायला विचारू लागलं काय आजी माय का माझं प्रेम बसलंय का मी नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो ती म्हणली काय नातवासारखा काय पोरासारखा माझं वय झालं 9 माझ्या तोंडात एकही दात नाही मी बदाम काजू सगळून फेकून देणं बरं वाटत नाही मग सगळलेलं तुला देते आय म्हातारी जय म्हातारी आगाव विठ्ठल विठ्ठल
देवाच्या दुसऱ्या चरणात कैसे झाले माझ्या देवा कैसे झाले माझ्या देवा कैसे झाले कैसे झाले माझ्या देवा कैसे झाले माझ्या देवा कैसे झाले माझ्या देवा कैसे झाले देवा बेटा से जोशवा केवा बेटा से केशवा केवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा देवा तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा केव्हा भेटशी आता 11:30 वाजले तेव्हापासून केव्हा भेटशी आता भेटलोच आहे ना पण आवड असते प्रत्येक व्यक्तीला आवड असते ती गाणं निघालं ना आवड मला ज्याची मी भगवतवाले तर लगेच छान लागले बुवा ताल असतो म्हणजे मेळ लागलं पाहिजे महाराजांना पकवाजवाले पण इथं रत्ती मारत आता चिल्लर कोणीच नाही खपक्या सपोचंदवणीच बघा टायटल बसले वजनदार माणूस दोघं पकवाजा विठाला आता केव्हा भेटशी आता भेटलो पण काय बे काय तोंडे काय चाललं रे तुझं उठ इकडे उठ इथं खाप इकडे बस इथं काय तोंडे सरक रे इकडे सरक यार सरक ना इकडे कोण आहे विठाला पैसे झाले माझा जीवा तेव्हा भेटशी केशवा केव्हा भेटशी काही जण असं आहे ना बघ तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा काही जण असं म्हणतात तैसे झाले माझा दिवा तेव्हा भेटती केतवा नाही चित्र असतात कैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा विठाला केव्हा भेटशी केशवा जेव्हा भिल्लापुरातली शबरी जेव्हा तिचं 18 वर्ष पूर्ण झाले ना तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न ठरवलं लग्नाची तारीख ठरवली आणि तिच्या दारापुढे 25 बकराची देवण बांधलेली आहे शबरीने आपल्या आईला विचारलं आई ही 25 बकराची देवण कशासाठी ग शबरी उद्या तुझं लग्न आहे ना तुला पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकराची धावण बांधलेली आहे शबरीने विचार केला 2 जीव एकत्र येण्यासाठी नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी हे 25 जीवांचा गत होत असेल ना मला लग्नच नकोय त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला अरण्यात निघून गेली आणि मातंगुरुशीच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागली अनेक वर्ष मातंगुरुशीची सेवा करू लागली जेव्हा मातंगुरुशी निजदामाला जाऊ लागले ना तर शबरीला सांगून लागले शबरी याच ठिकाणी जगाचा बाप प्रभू राम प्रभू तुला भेटायला येणार आहेत तेव्हा शबरी माता आपल्या झोपडी पुढे फुले अंतरायची रांगोळी काढायची कोणा दिशेने येतील माझे राम प्रभू कोणा दिवशी येतील माझे राम प्रभू एक दिवस मात्र तर भजनच गावं लागले रामजी कावन शबरी के बुटी का पावन
गा शबरी के गुटियो का पावन होला. शबरी माता तेवढ्यावरचे थांबले नाहीत, ते रामप्रभू म्हणू लागले. रामप्रभू तुम्ही कृष्णाच्या रूपात या, प्रश्न रामाच्या रूपात या, तुम्ही कोणत्या पण रूपात या, पण या. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभुजी चले आना. विठ्ठल विठ्ठल जाता तुम्हाला सांगतो बारके पोरं, जाता जाता तुम्हाला पाय पुढे विनंती आहे, आई वडिलांना जपा, आई वडिलांची सेवा करा. सकाळी उठल्यावर आपल्या आई वडिलांचे पाय पडा. कोणत्या दिवशी तुम्ही देवाच्या पाय पडू नका, पण आई बापाच्या पाय पडायचे विसरू नका. आई बापाच्या पायात नाही, देवाच्या पाय पडतो. अरे 11 तास 15 तास देव सोडला, देव भेटतो काय? आता आम्ही आलटून मेलो मेलो मेलो, स्वप्नात सुद्धा नाही आला. स्वप्नात मला विचारलं सुद्धा नाही काय जाऊरकर तुझं काय चाललं, विचारलं सुद्धा नाही. म्हणजे आम्ही असंच म्हणायचं, आम्हाला देव भेटला, देव सोडून देव भेटतो का? एक कुत्रा जवळ आला, ते एका माणसाने देव फेकून आणला. आता काय देव सोडली तर तू. आणि सुनमाईने इथं सुना आलेत ना कीर्तनात, हो आत्याबाई सुना आलेत का? हा तरी म्हणा, शिवच्या पण झाले बुवा, हा तरी म्हणा. सुना आलेत का? बोलणंच बंद झालं, बोला ना. सुना आलेत का? सुना ऐ सुना, थोडे कान खोल के सुना. थोडं सासूबाईला आई माना, आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडपोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा, सालडे दिलम पिसच राहिला. काही एवढं भिकार आहेत का आपण? ऐ सासा, तुम्ही उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून जगातच एक नंबर, माझ्या सुना तोडच नाही. सुनमा लगेच चहा घेऊन आणते माईच्या. जगली नाही, फक्त गोड बोला. आणि मग तरी बिलई काम करेल सासूबाई. सुना सासूबाई लई काम करेल, तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी पाहुणे आले ना, पाहुणे लावले, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, उठलीच म्हातारी, घेतलेच भांड्या निघाली घासायला. म्हातारी म्हणली आकी साबण कलास करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी काम असलं तर माझ्या ते माई नाही धरू का तुमचं पाय. म्हातारी मला जाऊ का जाणं ठेवू नको काय म्हणून. आई तर माझ्या ते माई नाही, मला जन्म दिला नाही, फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझे तुम्हाला कावळाशेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसराचं लेकरू आलंय, सासऱ्या बापासारखं प्रेम करत, सुंदर संसार करत, मला बी आई म्हणता, तू कशाला चपात्या करते? हो की बाजूला मी आहे ना. ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं, म्हातारी चुली पुढं. इकडे टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला, आणि इकडं म्हातारी चपात्या करू करू, आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झालं या. म्हणून हसलंच पाहिजे. तर महिला मंडळ हसलेत ना, महिला मंडळ हे सज्जन आहेत. काय पोरं? हा जोरदार काय सजी, ते आपलं सज्ज काय हे महिला मंडळ काय सज्जन आहेत. पुरुष मंडळ हस ना, हसत सुद्धा नाही. यांच्या मुळात दुखत काय माहित.
फक्त कणतो फक्त कणतो आणि म्हाताऱ्या पण फक्त असं बघतो यमा यमा ये यमा 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 यम म्हणला नको नको वरी अजून जागा नाही तुला तू वर येऊन काय तू खुडीची आहे का तू खालीच बस फक्त असं पाहतो पाहुणे म्हणले चहा थोडी दारू थोडं दूध थोडा रस्सा थोडी भाकर थोडी 90 नुसता खाटावर बसतो हसत सुद्धा नाही हसत बसतो मी अजून गेलो ना हाय हाय तुम्हाला काय वाटलं गेला विठाला विठाला महिला म्हणा हसतेत नाही सज्जी नाहीत हे पुरुष म्हणणे हसणे येत नाही यांच्याकडे लपडा यांचा असं सुद्धा नाही हसलंच पाहिजे एक माणूस माझ्या अखेरचा हसत पण नव्हतो टाळी वाजवली म्हणलं का टाळी वाजना तो म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे आता आम्ही फेडाव का काय एक म्हणलं महाराज आमच्या घरी पैशाच पुरणा मी म्हणलं मला एक नियम कुठं तरी पैशाच पुरणा विठाला विठाला इथून जर आजपासून जे असणार आता असा काळ आलाय ज्याला हसता येतं त्याचंच लग्न होणार नाहीतर असंच बसणार सुख करता दुःख पुन्हा गाणी टंगी काय उपयोग झाला पार्वतीनं गुरुवार धरला शंकर पिऊन आला पार्वतीने एखादा शंकर मटण घेऊन आला काळे पिशीत कपून टाकीन शंकर मुतला शड्डीत विठाला विठाला आणि शंकर काय म्हणतो पार्वतीला निंबू पीळ आताचा शंकर बर का यात लग्नाचे लागवड झाले आता पोरी झालेत कमी आणि त्यांना आलंय डिमांड अहो त्यांच्या आईला आलंय डिमांड जेवढं त्यांच्या आईला डिमांड कांद्याला सुद्धा नाही कुठेही गेलं नाकात नंतर झटका ते म्हणजे आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे त्याला आईबाप नसलेच पाहिजे म्हणजे तुमच्या एका पुरुषासाठी आमच्या बाप घालता काय सासा अपेक्षाच लय वाढलेत आमच्या गावकळाने एकाच लग्नच जमणं होतं महाराज हे लग्न मी म्हणलं मी जमवतो तो म्हणला जमल ना मी जमवतो तो म्हणला काय करावं लागल मी म्हणलं माळ आणि बुक्का महाराज पाय पडतो माळ बुक्का आणतो पण जमल ना ते लग्नासाठी माळ बुक्का घालायसाठी तयार झालं हे माळीत आणि बुक्क्यातच लई पावर आहे ते आम्हालाच माहिती आहे आमच्या गावात 10 जणांची सोरीक जमून दिली आहे माळीनं बुक्क्यानं टाळ्याच वाजले बळा एवढी ताकद आहे म्हणलं माळ बुक्का आणतो पण जमन ना ते लग्नासाठी माळ बुक्का घालायसाठी तयार झालं मी म्हणलं जमू माल करीत होतंय त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मनाची माळ आणली बारीक म्हणलं बारीक मनाची माळ जमत नाही
बारीक म्हणल्या बारीकच बायको भेटेल. तो मला नाही, मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टपवर म्हणायची माल. हटकाला झोपताना कचकत रुतायचं. मला मनाचं लय रुतात आहे. मी म्हणलं लग्न मग रुथून द्या, मग रुथून द्या. लग्न म्हणली गडी शिवच्या बसवायचा. तो असा बारीक बुका लावायचा. मोठा लाव महाराज कपाळ काढला विल ना. लग्न लावतो शिवच्या बसवायचा. टप्पारा बुका टप्पारा माल कुठंही धोतर नेहरू कोणताही कीर्तनात मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसानं तेच पुढं मी माग. लोक त्याच्या पाय पडायचे. महाराज महाराज त्यालाच दक्षिणा द्यायचे. मी म्हणलं आता खरेलच किंमतच नाही र. मग कीर्तन ज्याला महिना महिन्या म्हणायचे अगं हे संघ आलेलं होतो. अजून उलटा विचार करायचे. माऊल संघ राहतंय, व्यसन नसल, धार्मिक असल, आई बापाला जपीच असल, संस्कार दिसतंय, बुका लावतंय, वराच्या घरीमध्ये शुकार आपली पोरगी देऊन टाका. 10,000ची सोय एकदा म्हणलं आमच्या गावात 10,000ची सोयरी. आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो माऊली जवळकर जिंदाबाद. आमच्या टोळीच्या महिन्यातच लग्न फायनल करतो. आता लग्नाचे अवघड झाले. ए मोठे पोर तू उठ रे पिस्तोले. पांढऱ्या शर्टवाला उठ रे उठ. ए लंबिया उठ ना बे उठ. तू दे काय तोंडे. अरे नाकात पोटे घालतं काय रे. ए पोरे ए पोरे ए तू उठ रे. तुझं लग्न झालं का. नाही नाही तुम्ही खाली बसा. ए काय तोंड ए खाली बस. खाली बस खाली बस. ते मागचे हिप्पी वाले हे काय तोंड यार. तू उठ. हा उठ. लग्न झालं का नाही. प्रेम करतो पोरीवर. काय तोंड इकडे बघ इकडे बघ. काय लाजत रे. असता तिकडे काय तर बापा आला का तिकडे. इकडे बघ हिप्पी कमी कर. हिप्पी कमी कर. ती वन साइड भांग अंडरपॅन्ट फाटकी. वन साइड भांग अंडरपॅन्ट वॅन बंगलात गुचिड. ए बारका प्रेम करतो पोरीवर. करतो का रे. करतो नाहीतर ती म्हणायची कभी कभी मेरे दिल में वन साइड वाला कभी कभी मेरे दिल. ए बारके आजपासून बारके पोर भिवू नका. मी आज गावातला आहे. भिवू नका. त्याची चिड काय त्या दोघांची चिड काय म्हणायचं. कभी कभी काय म्हणायचं पोरं. ए थांब थांब. सगळे उठा. उठ रे उठ. तू उठ 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 रे. त्याच्याकडे बघून म्हण ऍक्शन कर का ऍक्शन. कभी अरे उठ घाबरू नको. म्हण काय थांब रे. काय म्हणायचं ऍक्शन करून म्हणा. काय म्हण जोरात. आता तू रोज चिडवायचं ना. चिडवा नका. आता बारकी पोर नाही करणं. हिप्पी कमी कर थोडी. आणि वन साइड भांग नको पाडू. खरं ना का. विठ्ठल विठ्ठल ती पोरगी मिस्टराच्या हाताखाली. मिस्त्री माहिती का. मिस्त्री पोरगी बिल्डिंगची काम करतो. मिस्टराच्या हाताखाली दिल दे दिया ईडी भी दे दो. पावसाळ्यात समडा का खेकडे देंगे क्या
विठ्ठल 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 हो असेल वेळ खूप झालेला उरकायचं ना वाढवायचं का उरकायचं कोणाचं म्हणणं आहे कीर्तन वाढवा हात ओरी करा महिला पुरुष आणि बाकीचे का कुंभमेळा गेले की काय जेवण झालं का सर्वांचं हा तुझं रे तुझं इकडचे काय नाही म्हणतायत हा यांना झोपा येऊ लागले ना नामचिंतन नको पप्पीने मारू संभू कीर्तन बरोबर चुकल या माय बाळ हुरु हुरु पाहे म्हणून पुत्र आत्वा कन्या कळाला का तेव्हापासून तुम्ही अशीच बसले टॅच नामचिंतन नाही करत सर्वांनी प्रेमाने भजन करा ठोबा